तर बिग बॉस मराठीचा ग्रँड फिनाले पार पडला आणि धनंजय दादा डी पी दादा आपल्यासोबत आहे. डी पी दादा कसे हा सगळ्यात आधी बाहेर पडला आहेत घराच्या? बाहेर पडलो आहे, समाधानी आहे, खुश आहे. आता तोंड पण दुखाले. एवढं बोलून कसा होता प्रवास? एकंदरीत 70 दिवस तुम्ही घरामध्ये होतात, फिनालिस्ट झालात तुम्ही, कसं वाटतंय? अप्रतिम. म्हणजे स्वप्न सत्यात उतरताना खूप जवळून पाहिलं असं जाणवते. तुम्ही जेव्हा घरामध्ये गेला होतात तेव्हा तुम्हाला जेवढी लोकं ओळखत होती आता कदाचित डबल लोकं ओळखत आहेत, ट्रिपल लोकं ओळखत आहेत, ती पॉप्युलॅरिटी तुम्हाला मिळाली आहे. काय फिलिंग्स आहेत? अप्रतिम आहेत. म्हणजे मी अजून लोकांमध्ये गेलोच नाही आहे, तर ते फार भयानक आहे. मला नाही वाटत मी कुठं असं फिरू शकेन. असं म्हणजे स्वातंत्र्य एक प्रकारचं आता मिळालं आहे, कमी मिळेल. हां, थोडं लोकांमध्ये गेलं तर त्यांना वेळ देता आलं पाहिजे, मास्क घालावं लागेल. सुंदर. म्हणजे आता ट्रॉफी आपल्याच ग्रुपमध्ये आलेली आहे, किती आनंद आहे. त्या आपल्या सूरजला मिळाली आहे ट्रॉफी. ट्रॉफीचा आनंद तर आहेच, ग्रुपमध्ये आलं आहे म्हणून आनंद तर आहेच. सगळ्यात जास्त आनंद इन्फ्लुएन्सरला ट्रॉफी मिळाली, कारण एवढ्या मोठ्या टेलिव्हिजन स्टारना पराभूत करून एका इन्फ्लुएन्सरनं घेतलं. आज इन्फ्लुएन्सर लोकांच्या कम्युनिटीमध्ये आपल्या इन्फ्लुएन्सर लोकांची जी काही मान उंचावली आहे आमच्या तिघांमुळं, त्याबद्दल नक्कीच मनामध्ये खूप आनंद आहे. तर तुम्ही आधी ग्रुपचा भाग होतात, नंतर असं काय झालं की तुम्हाला असं वाटलं की आपण थोडं डिपार्ट होऊयात ग्रुपमधून, थोडं बाजूला होऊयात आणि आपण एक इंडिव्हिज्युअल गेम खेळूयात? काय असं डोक्यामध्ये आलं त्यावेळी? एका विशिष्ट विचारांनी आम्ही एकत्र आलो होतो. तो विचार कुठंतरी डायव्हर्ट होताना दिसला. त्याच्यातून मला वैयक्तिक स्वतःला कुठंतरी एक सावली बनवून खेळतो असं भास व्हायला लागला. सो तेव्हा मी ठरवलं मनाशी की जर स्वतःला दिसायचं असेल, जर हिरा चमकायचा असेल तर त्याला पॉलिश केलंच पाहिजे. पॉलिशिंगची गरज होती, जे की मला त्या क्षणी कळालं. तेवढ्या स्पीडने मी तो निर्णय घेतला. खरं खोटं निर्णय तो वेळ ठरवेल असं ठरवून बाहेर पडलो आणि तो योग्य ठरला. नाहीतर सावलीप्रमाणे मी 7व्या आठवड्यामध्ये निघून गेलो असतो. वहिनी तुमच्या मिसेस त्यांनी खूप स्ट्रॉंगली तुम्हाला सपोर्ट केला. म्हणजे एक व्यक्ती जी खंबीरपणे बाहेर होती, तुमच्या पाठीमागे होती, तुम्ही जेव्हा घरामध्ये होतात त्या वहिनी होत्या. त्यांच्याविषयी काय बोलाल? खूप जास्त स्ट्रॉंगली त्यांनी सपोर्ट केला आहे, खूप फिरल्यात त्यांच्याविषयी बोलायचं म्हटलं तर मला खरंच खूप अभिमान वाटतो आहे की माझी पत्नी, माझी आई, माझी वडील माझ्या या गोष्टीला या लेवलमध्ये जाऊन सपोर्ट केला आहे. कारण मी पाहिलं आहे, म्हणजे मी काल व्हिडिओ सगळे पाहिले. तिनं, बायको, आई, माझे वडील कधी कुठं बोलायचे नाहीत, म्हणजे माईक कधी हातात घ्यायचे नाही, पण माझ्यासाठी त्यांनी त्यांचं मन मोठं करून ते बोलणं, कारण ते धाडस माईक हातात घेऊन बोलणं. आज असं बोलायचं म्हटलं तरी सोपी गोष्ट नाही आहे आज, पण सातत्यानं त्यांनी ते केलं. त्यांनी मुलासाठी केलं, तिने नवऱ्यासाठी केलं, आईने मुलासाठी केलं, हे मला दिसतंय आणि माझ्यासाठी केलं याचा मला खूप मोठा अभिमान आहे. जे काही कष्ट माझ्यामुळे त्यांना लागले त्याचं मी म्हणजे अनंत ऋणी आहे. पण खरंच कमाल होतं. आणि माझ्या बायकोसाठी मी एक स्वप्न पाहिलं होतं की तिनं माझ्या कोणत्याही आधाराशिवाय तिनंही मोठं व्हावं आणि ती गोष्ट मला दिसते आहे की आज ती करते, स्वतःचा निर्णय घेते. ती इंडिव्हिज्युअल आज मला दिसली. स्वतःचा निर्णय, स्वतःची मतं, स्वतःची मुद्दे ती माझ्यासाठी मांडत होती. मला खूप चांगलं वाटलं त्या पद्धतीनं. सो तसाच मी पुढं तिने तसंच राहावं असं माझी इच्छा आहे. जेव्हा तुमचे बाबा घरामध्ये आले, तुमचा जो बॉन्ड दिसला, ते इमोशनल झाले, तुम्ही इमोशनल झालात, असं वाटतं आता की आपण बाबांना प्राऊड फील केलं आहे, बाबा झालेत प्राऊड म्हणजे रात्री माझं बोलणं झालं, म्हणजे तो क्षण तर होताच, पण रात्रीही माझं बोलणं झालं. त्या क्षणी माझ्या वडिलांनी मला एक गोष्ट बोलली की इथून पुढं सगळ्या व्यवहाराच्या चाव्या तुझ्या हातात असतील. काय मोठा निर्णय. मग एंड म्हणजे किती प्राऊड फील होतं आहे, कारण या गोष्टीसाठी माझी वयाची 38 वर्षे गेली ही गोष्ट मिळवण्यासाठी. दादा, अभिजित तुमच्या ग्रुपचा भाग होता, त्याच्यानंतर असं काय झालं की ज्याच्यामुळे थोडी मैत्री तुमची खटास आली, त्याच्यामध्ये थोडे मतभेद निर्माण झाले. आता शेवटी आम्ही बघितलं ते थोडे असं एक वेगळ्या पद्धतीने तो एंड झाला. काय असं झालं? एंड थोडासा चुकीचा झाला असं मला सतत वाटते. म्हणजे
मला त्याची दुसरी बाजू बघता नाही आली. जी दिसली त्याच्यावर मी आजही ठाम आहे, कारण मी अजूनही दुसरी बाजू बघितली नाही आहे. जी दिसली त्याच्यावर मी आजही ठाम आहे. त्याचा विचार करण्याची पद्धत बदलली होती आणि ज्या विचारांनी आम्ही एकत्र आलो होतो तो विचार मला त्याच्या नजरेत दिसत नव्हता. ज्या लोकांच्या विरोधात आम्ही लढा हा उभारला होता, ज्या प्रवृत्तीच्या विरोधात आम्ही हा लढा उभारला होता, तो लढा त्याच्यामध्ये मला दिसला नाही. त्या लढ्याला सोबत घेऊन त्यानं आमच्याशी लढा केला असं आम्हाला जाणवलं, मला आणि अंकिताला. सो आम्ही दोघं त्याच्या विरोधात उभारलो. जेव्हा 10 वर्षे 6 होते, तो 4 वर्षेच 2 राहणार होतं. त्यावेळी 4 वर्षेसच 2 राहिलं, पण एमध्ये 4 होते असं आम्हाला दिसलं आणि बीमध्ये 1 होती अंकिता असं आम्हाला दिसलं आणि मी एकटा होतो असं आम्हाला दिसलं. सो हा एक म्हणजे विचार बदलले. अंकिताचे विचार तेव्हाही तसे होते, आत्ताही तसे होते असं दिसतंय, पण विचार बदलले. त्यामुळे तो आमच्यातला भेद किंवा वाद होता. बिग बॉसची एक मेमरी जी कायम शेवटपर्यंत तुमच्यासोबत राहील ती कोणती आहे? वडिलांची एंट्री. कारण ज्या व्यक्तीनं मला घरातून बाहेर या घरात जायचं नाही या मतावरती आमचे वडील ठाम होते, तेच वडील मला तिथं भेटायला आले होते की तू काय केलं हे तुझा अंदाज तुला नाही आहे. त्यावरूनच जिंकला सगळं. तो मोमेंटच आहे, बाकी सगळे मोमेंट त्या मोमेंटसमोर शून्य आहेत. शेवटी जाता जाता जे तुमचे चाहते आहेत, इतका मोठा चाहता वर्ग आहे तुमचा, त्या चाहत्यांना काय सांगाल? सांगायचं नाहीच आहे, त्यांचे आभार मानायचे आहेत. त्यांचे उपकार सतत मी माझ्या मनामध्ये ठेवून सतत ह्या गोष्टी करत राहीन ज्या त्यांना आवडत राहतील. थँक्यू दादा आणि ऑल द व्हेरी बेस्ट.